नमस्कार, आज आपण बनवणार आहे चिकन वडे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी चिकन घेतलं 1 किलो। आता ह्याला हळद मीठ लावून घेते। 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे चांगलं हळद मीठ लावून मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला आता हे फोडणी घालायचं। हळद मीठ लावून झालं ना तर कुकरमध्ये तेल घालायचं, ना तर टोपात तुम्ही कशातही करू शकता। मी कुकरमध्ये करते आणि 2 शिटी दिली की चिकन आपलं चांगलं शिजतं। कुकर ऑन केला, गरम केला, तेल घातलं आणि कांदा असा चिरून घेतला मी फोडणीसाठी। आपल्याला चिकन अळणी शिजून घ्यायचं, त्यामुळे फोडणीसाठी चिकन आपल्याला पहिला कांद्याची फोडणी द्यायची। ते आपण कांदा चांगला थोडासा तळून घेऊया आणि मग चिकन घालायचं। हे बघा आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे। थोडं आता आपण चिकन टाकून घेऊया ह्याच्यात। आणि आपल्याला ह्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही, आपल्याला सुकं लपसपीत चिकन बनवायचं, चिकन वडेसाठी बनवायचं आपल्याला। आता मी हे मिक्स करून घेते चांगलं। पाणी घालणार आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। 1.5 ग्लास पाणी घालते मी, 1 आणि अर्धा ग्लास। माझा हा ग्लास एवढा आहे, 1 आणि अर्धा ग्लास। आता आपण हे चांगलं पाणी गरम झालं तर अधूनमधून ते काढायचं टोप आणि हलवायचं, चिकन वर खाली करायचं। हे बघा आता आपण टोप काढलाय पाण्याचा आणि असं आपण हलवून घ्यायचं अधूनमधून। बघा हे वापरून घेते मी। परत टोप ठेवते ह्याच्यावरती, असं अधूनमधून थोडा वेळ करायचं, वापरून घ्यायचं, हलवायचं, टोप काढायचा तसा। आणि आपलं पाणी पण गरम होतं। हे बघा आता आपण टोप काढूया। आपलं चिकन असं चांगलं वाफवून झालंय। बघा चिकनला पाणी पण सुटलंय, पाणी घातलं नाही आपण तरी आपल्या चिकनला पाणी चांगलं सुटलंय। चांगलं चिकन आपलं वाफवून झालंय। आता आपण हे गरम पाणी टाकूया टोपात हे केलेलं। हे बघा हे पाणी घालते मी, एवढंच पाणी घालते, जास्त पाणी घालणार नाही। बघा असं सुकं चिकन बनवणार आहे। 2 शिटी झाली की गॅस बंद करायचा। आता आपण वाट बघूया 2 शिटीची। चला तर मग वाट पाहूया। चिकनचा मसाला 3 कांदे घेतलेत, 1 टमाटर घेतला आहे, अर्धी वाटी नारळाची अर्धी वाटी असते ना सुकं खोबरं ते घेतलं आहे, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढं असं चांगलं तेलात फ्राय करून घेतलं। आता आपण हा मसाला बारीक वाटूया। चला तर आपण सुक्कं मटण बनवणार आहे, त्यासाठी मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले चिरून आणि टमाटे घेतले आणि आपल्याला सजावटीसाठी कोथिंबीर लागणार आहे। चला तर आपण आता सुक्कं मटण कसं करायचं ते बघा। हे बघा टोप ठेवला मी, तो स्टोप ठेवला आहे, मसाला फ्राय केलेला आपला कांदा ते स्टोप ठेवला मी। आता तेल घालणार आहे ह्याच्यात फोडणीसाठी, थोडंसं तेल घालायचं। आपलं तेल गरम झालं आहे, तर आपण कांदा घालूया चिरलेला फोडणीसाठी। असा कांदा घातला ना सुक्का मटणाला चांगली चव येते, सुक्का बनवायचं असतं तर। तर आपण कांदा फ्राय करून घेऊया। हे बघा मी 1 चमचा मीठ घातलं आहे, आपला कांदा पटकन फ्राय होईल। आणि आपलं चिकन शिजलं आहे 1 साईडला कुकरमध्ये। कांदा फ्राय झाला की आपल्याला ह्याच्यात टमॅटो घालायचे। बघा आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे। आता आपण टमाटे घालूया ह्याच्यात। टमाटे घातल्यानंतर मग मसाले घालायचे आपले। टमाटे घातल्यावरती ना मसाला पण करपत नाही ना आपलं, म्हणून टमाटे घालायचे आधी। आता आपण मसाला घालूया। लाल मिरची पावडर घालते मी आणि घरचा मसाला घालते, घरची चटणी। आणि हा कांदा लसूण हा पण घालते, जरा झणझणीतच बनवायचं। थोडीशी हळद घालायची, थोडीशी घालायची कारण की आपण आधी घातलेलं आहे। लाल मिरची पावडर थोडी घालायची। हे आता आपण चांगला फ्राय करून घ्या। नंतर आपला वाटलेला मसाला आहे ना, हे असं वाटण करून ठेवलं आहे, हे घालायचं। हे आपलं मसाला चांगला फ्राय झाला होती, आपले टमाटे मऊ पडले ना तेव्हा।
तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करपून म्हणून थोडं अळणीचं पाणी घालायचं ह्याच्यात. अळणीचं पाणी घालायचं कारण की आपला मसाला करपू नये. त्यात एव्हरेस्टचा मसाला घालणार आहे, चिकन मसाला घालायचा, चव चांगली येते. बघा आता मी ह्याच्यात एव्हरेस्टचा चिकन मसाला घालते, अख्खी पुडी घातली. टेस्ट अगदी छान येणार आपल्या चिकनला. आपल्या मसाल्यामध्ये गरम मसाला असतो तरी पण घातला आहे मी. आता हे आपण चांगलं फ्राय करून घेणार, टमाटे मऊ होऊस तोपर्यंत. चांगलं फ्राय करून घ्यायचं आपण. बघा आता मी कढई ठेवली, माझ्या त्या टोपात बसाना झालंय त्यामुळे मोठी कढईत करते. तर आपण हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. पाणी घालायचं कारण की आपला मसाला करपू नये म्हणून थोडं पाणी घालायचं. आता आपण हे मसाले घालायचे. आपण पेस्ट केलेली कांदा, लसूण, खोबरं, सुक्या मटणासाठी आपल्याला हे आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं मसाला. आणि ते अद्रक लसूण टाकल्यामुळे कांदा खोबरं आपण चांगलं फ्राय करून घेतलं ना. पण लसूण आणि अद्रक कच्चं असतं ना, त्यामुळं आपल्याला हे मसाले असे फ्राय करून घ्यायचे. तेल सुटत असतोपर्यंत आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे. बघा आता हे चांगलं फ्राय करून घेणारे मसाले. बघा मी साईडने तेल घालते, थोडंसं तेल घातलंय मी, वरूनच घातलंय. हे बघा आपला मसाला चांगला फ्राय झाला. साईडने बघा तेल सुटलं असं मस्त करते. साईडने बघा तेल सुटलंय. आता आपण त्यातला थोडा मसाला काढणार आहे कारण की थोडीशी ग्रेव्ही पण बनवणार आहे ना. हे बघा ह्याच्यातलंच काढणार आहे कारण की थोडीशी ग्रेव्ही बनवायची आपल्याला, म्हणून मी मसाले जास्त घातले ह्याच्यात, तिखट मसाला वगैरे, चटणी. आता आपण ह्याच्यात सुक्कं चिकन आपलं शिजलं आहे ते घालूया आपण. आता मी हे ह्या पद्धतीने सगळं चिकन घालून घेते. त्याची पाण्याचा सुगंध मस्त दरवळतो चिकनमध्ये, खायला पण छान लागतं. आता आपण थोडी वाट पाहूया, थोडी उकळी काढून घ्यायची. थोडंसं पाणी घालायचं याच्यात, थोडंसं नॉर्मल. एवढं थोडं पाणी घातलंय मी. आपलं सुक्कं चिकन तयार आहे. आज मी बघा चिकन वडे बनवणार आहे. 4-5 लवंगा आणि 7-8 काळी मिरी घेतली आहे आणि मेथी. नॉर्मल टेम्परेचरवरती भाजून घ्यायचं आहे. काळी मिरी लावून इथे 1 चमचा भरून मेथी घेतली आहे. आपल्याला मेथी लागणार आहे. नॉर्मल गरम करायची. आणि धणे पण घ्यायची. माझ्याकडे धणे आहे, मी बारीक पूड करून ठेवली धण्याची. आता मी गॅस बंद करते. तर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि माझ्याकडे धना जिऱ्याची पूड अशी बारीक वाटून ठेवली आहे मी. आता हे आपल्याला लागणार आहे, हे बारीक करायचं, नंतर पिठामध्ये मिक्स करायला. इकडे कढई गरम करायला ठेवली. आता उडदाची डाळ घेतली आहे मी 100 ग्रॅम. हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं नॉर्मल टेम्परेचरवरती. प्लेटनी 1/2 किलो हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आणि पोहे, कारण की कढई गरम असते ना, मग पोहे असे त्यात टाकले आणि भाजून घेतली. पिठं काय भाजत बसली नाही. डाळी, तांदूळ वगैरे असं नाही भाजलं आहे मी, आणि ज्वारी वगैरे, कारण की माझं हे ज्वारीच्या पिठामध्ये तांदूळ असतं. स्वच्छ धुवून तांदूळ मी सुकवते आणि ह्याला आपल्या ज्वारीमध्ये मिक्स करते. मी हे 3 वाट्या बघा ज्वारी आणि तांदूळ असं 3 वाट्या पीठ घेतलं आहे मी. ह्याचं तांदूळ आणि ज्वारीचं. आणि इकडे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे बघा आपल्याला हे प्रमाण लक्षात ठेवायचं. तुम्ही चण्याचं पीठ पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. मी नाही घालत चण्याचं पीठ, ह्याच्यात चण्याचं पीठ पण घालायचं. आता हे बघा मी तुम्हाला ह्याचं प्रमाण परत सांगते. मी 1/2 किलो म्हणजे आपला हे बघा अर्धा किलोचं पीठ घेतलं आहे मी
गहू आणि नाही ज्वारी आणि तांदूळ मिक्स असे 4 वाट्या घेतल्यात मी पाव किलोच्या. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी. आणि उडदाची डाळ आणि पोहे आपण भाजून घेतलेत आणि मिक्सरला फिरवलेत. धना, जिरं, काळी मिरी, लवंग आणि मेथी हे आपण सगळं गरम करायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं बारीक. आणि ह्याच्यात मिक्स केलंय बघा, मी तुम्हाला दाखवलं मिक्स करताना. पण आता आपण ह्याच्यात कलरसाठी हळद घालूया, कारण की आपल्या वड्याचे कलर खूप छान येणार. आणि आता आपण ह्याच्यात मीठ घालूया, चवीसाठी मीठ घालायचं आपल्याला 2 चमचा. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला गरम पाण्यात मळायचं आहे. हे आपण ज्वारीची भाकरीचं पीठ कसं मळतो तसं आपल्याला मळायचं आहे, घट्ट, पातळ मळायचं नाही. हे घट्ट मळल्यामुळं मग आपल्या वडे पण छान होतात. आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे मुरायसाठी आणि थोड्या वेळाने करून घ्यायचं वडे. आणि पोहे टाकल्यामुळं काय आपले वडे खुसखुशीत होतात. चला तर आता आपण हे गरम पाण्यात मळून घेऊया. हे बघा मी गरम पाणी घालते आता ह्याच्यात. आपल्याला गरम पाण्यात मळून घ्यायचं आहे आणि घट्ट करायचं आपल्याला हे पीठ, पातळ नाही करायचं. हे बघा आणि भाजेन हाताला, त्यामुळं आपण काहीतरी घ्यायचं हातात उलताना. हे बघा हे असं पीठ मळून घ्यायचं, घट्ट मळायचं आणि थोडं रेस्ट करायला ठेवायचं मुरायला. आणि थोड्या वेळाने मग आपलं वडे करायला घ्यायचे. आपण असं मळून घ्यायचं, असं चांगलं मळून घेतलं ना. आणि ह्याच्यावरती तेल बघा ऑइल लावलेलंच आहे, ऑइल लावायचं आणि ह्याच्यावर थापायचं आणि पटापटा होतात, छान होतात. मी ह्याला जास्त मुरायला नाही ठेवलं. आपल्याला ताबडतोब खायचं असलं ना तरी आपण करू शकतो, पण मळताना आपण चांगलं रगडून पीठ मळायचं. हे बघा वडे कसे आपले मस्त असे फुगतात, ते छान असे तळून घ्यायचे. आणि तेल पण जास्त लागत नाही ह्याला, खूप तेल कमी लागतं. आता मी हा वडा बघा दुसरा घालते, हळूच घालायचा वडा. अशा प्रकारे आपले वडे तयार झाले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका.